सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। 3 ऑक्टोबर गुरुवार आज अश्विन शुद्ध प्रतिपदा आहे। श्रावण महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणवारांचा परमोच्च बिंदू म्हणजे अश्विन महिना होय। महिन्याची सुरुवातच मुळी घटस्थापनेने होते। नवरात्र, विजयादशमी, कोजागिरी पौर्णिमा, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान, लक्ष्मीपूजन अशा सण समारंभांनी काठोकाठ भरलेला हा महिना नवरात्रीच्या रास गरब्याबरोबरच संपतो। परंतु मधोमध कोजागिरीच्या शीतल टिपूर चांदण्याची स्तब्धता अनुभवायला मिळते बरं का। जितकी लगबग अश्विनात असते तितकी इतर कुठल्याच महिन्यात नसते। हवामान चांगलं असतं। 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त विजयादशमी ह्याच महिन्यात येते। अश्विन शुक्ल प्रतिपदा सृष्टीतील आदिशक्तीच्या स्वरूपाचे पूजन करणारा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव। भारतीय संस्कृतीमध्ये देवी हे शक्तीचे प्रतीक मानले जाते। अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात दैवी शक्तीच्या विजयाचा उत्सव नवरात्र म्हणून साजरा करण्यात येतो। जागरण, कीर्तन, भजन, नृत्य, गायन हे कार्यक्रम नवरात्रात करून आदिशक्तीची आराधना करण्यात येते। या उत्सवात विविध लोकसंस्कृतीचे आणि परंपरांचे प्रतिबिंब दिसते। भारत हा विलक्षण देश आहे। विविधतेतून एकतेत प्रत्यंतर इथे ठायी ठायी असते। एकात्म संस्कृतीचे दर्शन इथे घडते। भारतीय लोकांमध्ये चालीरीती भिन्न असतील, त्यामागची भावना मात्र एकच असते, विचार एक असतो। नवरात्र उत्सव याला अपवाद नाही। महाराष्ट्रात हा जगदंबेचा उत्सव, तर मैसूर कर्नाटकमध्ये हा चामुंडेचा उत्सव, हिमाचल काश्मीरात हा वैष्णवीचा, तर पश्चिम बंगालमध्ये हा दुर्गा मातेचा उत्सव असतो। ही सर्व आदिशक्ती आदिबाईची रूपे आहेत। नवरात्राच्या निमित्ताने देशभरात पूजन होते, जागर होतो, तो या आदिशक्ती आदिमायेचा। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत दुर्गा पूजेचा उत्सव असतो। भारतात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो साजरा केला जातो। यालाच नवरात्र असे म्हटले जाते। शरद ऋतूच्या काळात हा उत्सव साजरा होत असल्याने याला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते। धर्मग्रंथानुसार शरद आणि वसंत अशा 2 ऋतूंमध्ये नवरात्र साजरे करण्याची परंपरा सांगितली आहे। या वसंत ऋतूत म्हणजे चैत्र महिन्यातही देवीचे नवरात्र साजरे होते। वणीच्या सप्तशृंग गडावर चैत्र महिन्यात असा उत्सव साजरा होतो, त्याला चैत्र नवरात्र असे म्हणतात। पुढील भागात आपण अश्विन महिन्यातील अश्विन नवरात्र साजरे करण्याची प्रथा बघूया। धन्यवाद। मी प्रज्ञा जोशी। नवरात्र भाग 2। नवरात्र उत्सव कृषी संस्कृतीशी संबंधित आहे। नवरात्र उत्सवाची आज 2री माळ। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत दुर्गा पूजेचा हा उत्सव भारतात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या प्रकारे साजरा होतो। यालाच सर्वत्र नवरात्र म्हणतात। आज आपण महाराष्ट्रात साजरी होणारी नवरात्र पूजनाची माहिती घेऊ। महाराष्ट्रात घरोघरी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून उत्सव सुरू होतो व नवमीला सांगता होते। आपल्याला माहीत आहे की चातुर्मासात निद्रिस्त असलेले देवदेवतांना, देवीला जागे करण्यासाठी नवरात्राच्या काळात करावयाचे जे विधी आहेत ते धर्मग्रंथामध्येच सांगितलेले आहे। त्याला बोधन असं म्हणतात। आसुरी शक्तींचा प्रकोप जेव्हा वाढतो तेव्हा दैवी शक्ती जागृत होतात
आणि आसुरी शक्तींशी युद्ध करून दैवी शक्तींचा विजय होतो. त्या विजयाचा उत्सव म्हणजे नवरात्र. ज्या ज्या दैवी शक्तींना असे विजय प्राप्त झाले आहेत त्यांचेच नवरात्र साजरे केले जातात. उदाहरणच द्यायचे तर राम, कृष्ण, खंडोबा इत्यादी. हिंदू संस्कृतीमध्ये देवी हे शक्तीचे प्रतीक मानले आहे. बाह्यतः अग्नी तेजाने तळपणारी आणि अंतरंगात ज्ञान तेजाने झळाळणारी तेजस्विनी असे देवीचे स्वरूप पुराणात सांगितले गेले आहे. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूपे आहेत. तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही उग्र रूपे आहेत. याशिवाय भद्रकाली, महाकाली, रक्तदंतिका अशी अति उग्र रूपे आहेत. पृथ्वीवर महिषासूर नावाच्या असुराचा प्रकोप वाढला. मनुष्य जीवन दुस्सह्य झाले. देवांनाही महिषासुराचा बिमोड करणे अशक्य झाले. तेव्हा सर्व देवांनी आपल्यामध्ये असलेली विविध प्रकारच्या शक्तींचा समुच्चय करून त्यांचे दैवतीकरण केले. हीच दुर्गा होय. दुर्गेने महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. हे युद्ध 9 दिवस चालले. देवीच्या विजयाचं प्रतीक म्हणून नवरात्र साजरे केले जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून उत्सवाची सुरुवात होते. ही प्रथा महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये प्रचलित आहे. कृषी संस्कृतीशी निगडीत शेतातल्या मातीच्या पाटावर 9 रांगा ओढून प्रत्येक रेषेवर एक धान्य पेरले जाते. त्यावर घटामध्ये पाणी भरून 5 वृक्षांची पाने व त्यावर श्रीफळ ठेवले जाते. 9 दिवस घटाची पूजा व अखंड प्रज्वलित दिवा लावला जातो. स्त्रियांनी 9 दिवस उपवास करण्याची प्रथाही आहे. पेरलेले धान्य 9 दिवसात अंकुरले की समृद्धीचं लक्षण मानले जाते. अश्विनात शेतातली पिके तयार होतात व शेतकऱ्यांचा ताण त्यावेळेस कमी झालेला असतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. त्यामुळे उत्सव साजरा करण्याचा हुरूप सर्वांमध्येच असतो. उत्सव साजरा करण्याची पद्धती मधून लोकसंस्कृतीचे वैविध्य आपल्याला अनुभवास येते. यापुढील भागात आपण महाराष्ट्रातल्या जे 3.5 पीठं आहेत त्यांची माहिती घेणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी प्रज्ञा जोशी. महाराष्ट्रातील शक्तिपीठं आज 3रा भाग आणि नवरात्राची 3री माळ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवी हे शक्तीचे प्रतीक आहे, म्हणून तिला शक्ती देवता संबोधले जाते. भारतभरात देवीची शक्तिपीठं आहेत. या प्रमुख शक्तिपीठांपैकी 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रातच आहेत. तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता अशी ही पीठे आहेत. या सर्व ठिकाणी नवरात्र उत्सव वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा होतो. उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूरच्या अंबाबाईला दर दिवशी वेगवेगळ्या रूपात सजवले जाते आणि त्यातूनच देवीची विविध रूपे प्रतीत होतात. नवरात्राच्या काळात सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी यात्रा भरतात. दूरदूरवरून लोक दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रात खेडोपाडी ही देवीची मंदिरं आहेत. यात्रांच्या निमित्ताने लोक उत्सवाचं दर्शन घडते. नवरात्रात जोगवा मागण्याचीही पद्धत आहे. यामध्ये जोगवेची गाणी म्हणून देवीच्या रूपातील शक्तीचे स्मरण केले जाते. नवरात्राच्या निमित्ताने देवीचा जागर गोंधळही संपन्न होतो. देवीची भूते त्यामध्ये सहभागी होतात. जागरण, गोंधळाची गाणी म्हणून नृत्य करत
देवीला आवाहन केले जाते. ही महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण अशी लोकपरंपरा आहे. नवरात्राच्या काळात भोंडला साजरा करणं हे महाराष्ट्राचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. काही भागात याला हादगा असेही म्हणतात. एका पाटावर हत्तीचं चित्र अथवा रांगोळी काढण्यात येते. त्यावर फुले वाहतात. या पाटाभोवती फेर धरून स्त्रिया मुली भोंडल्याची गाणी म्हणतात. ही गाणी खट्याळ मिश्किल असतात. पूर्वी स्त्रियांना घराबाहेर पडून एकत्र येण्याचं हे एक साधनच होतं. या गाण्यातून स्त्री जीवनाचे प्रतिबिंब उमटते. काळ बदलला तरी ही प्रथा मात्र टिकून आहे बरं का, कारण यातूनच आनंदाची देवाणघेवाण होते. या ठिकाणी आपण नवरात्रातल्या जगदंबेला नमस्कार करूया आणि आपल्याला धन्यवाद देते. पुढील भागात आपण गुजरातमधील नवरात्र उत्सव कसा साजरा करतात ते बघूया. मी प्रज्ञा जोशी. आज चौथा भाग आणि नवरात्राची चौथी माळ. गुजरातमधील नवरात्र. आज आपण गुजरातमध्ये दांडिया खेळूया. गुजरातमध्ये नवरात्राच्या काळात रास गरबा नृत्याची परंपरा आहे. ही परंपरा अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही रुजली आहे. गरब्यामध्ये मुली टिपऱ्या खेळत गाणी म्हणतात. वास्तविक रास गरबा नृत्यशैली ही कृष्णलीलेतून आलेली आहे. मथुरा वृंदावनमधील नृत्याची ही परंपरा आहे. मात्र नवरात्र उत्सवाशी ती चपखल बसते किंवा जोडली गेली आहे. गरबा हा गुजरातमधील लोकप्रिय लोकनृत्याचा प्रकार आहे. घागरा चोळी अशी वस्त्रे परिधान करून, माथ्यावर बिंदी आणि अंगावर अलंकार परिधान करून, हातांवर व पायांवर रेखीव मेहंदी रंगवून मुली या नृत्यामध्ये सहभागी होतात. लयबद्ध हालचाल करत, टिपऱ्यांचा नाद करत साकार होणारे हे नृत्य गुजरातमधील नवरात्र उत्सवाचं वैशिष्ट्य आहे. समाजातल्या सर्व स्तरातील लोक या नृत्य प्रकारात सहभागी होतात. गुजरातमधील खेड्यांमध्ये या काळात अंबिकेची पूजा केली जाते. एक गरबी म्हणजे माठ किंवा बांबू सजवायचा, त्याच्यावर विविध चित्रे चितारायची, त्यांची पूजा करायची आणि ती गरबी किंवा घडा डोक्यावर ठेवून घराघरांमध्ये जायचे आणि त्यांच्या घरासमोर फेर धरायचा आणि गरब्याची पारंपरिक जी गाणी आहेत ती त्या ठिकाणी म्हणायची. सौराष्ट्रामध्ये या गाण्याच्या वेळी ढोलकी वाजवली जाते. गुजरातमध्ये अंबामाता ही शक्तीची देवता आहे. तसेच सृजनाचे प्रतीकही ती मानली जाते. यावेळी भूमातेची ही पूजा केली जाते. महाराष्ट्रात नवरात्र उत्सवाचे पूर्वापार चालत आलेले स्वरूप हे कौटुंबिक आहे. याशिवाय देवीच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आला आहे. मात्र अलीकडच्या काळात हा उत्सव गणेश उत्सवासारखा सार्वजनिक स्वरूपात साजरा होऊ लागला आहे. हा प्रामुख्याने उत्तर भारतातील नवरात्र उत्सवाचा यावर प्रभाव आहे. घटस्थापनेच्या दिवशी मंडपात सिंहावर आरूढ देवीची प्रतिष्ठापना केली जाते. 10 दिवस देवीसमोर विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतात. यामध्ये मंत्रपठण, होम हवन हे विधी सार्वजनिकरित्या केले जातात. तसेच जागरण, गोंधळ, देवीच्या पारंपरिक गाण्यांचे कार्यक्रम, भोंडला आणि गरबा नृत्यासारखे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विजयादशमीच्या दिवशी देवीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते व नदीवर देवीच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं.
अशा प्रकारे गुजरातमध्ये हा गरबा साजरा केला जातो. आजकाल महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीने हा गरबा नृत्य जो आहे तो लोकप्रिय होत आहे आणि अधिक त्याला महत्त्वही प्राप्त झालं आहे. तर अशा प्रकारे नवरात्र गुजरातमध्ये कशी साजरी होती ते आपण या ठिकाणी बघितलं. धन्यवाद. मी प्रज्ञा जोशी. आज आपला 5वा भाग आहे बंगालमधील दुर्गोत्सव. आज नवरात्र उत्सवातील 5वी माळ. आज आपण फेरफटका मारूया बंगालमध्ये. बंगालमध्ये दुर्गोत्सव वैशिष्ट्यपूर्ण रीतीने सार्वजनिक स्वरूपात साजरा होतो. बंगालमधल्या दुर्गोत्सवात देवीच्या उग्र स्वरूपाचे काली मातेचे पूजन होते. बंगाली संस्कृतीमध्ये देवीच्या विविध रूपातील पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बंगालमध्ये सरस्वतीचं पूजन होतं. दुर्गोत्सवात काली मातेचं पूजन होतं. तर दीपावलीमध्ये लक्ष्मीचं पूजन होतं. अतिभव्यता हे बंगालमधील दुर्गोत्सवाचे मोठे वैशिष्ट्य आहे. अप्रतिम नक्षीकाम केलेले स्तंभ, छताला लखलखणारी काचेची झुंबरं, भव्य मंडपाच्या मध्यभागी काली मातेची विराट मूर्ती असे हे सगळं स्वरूप असतं. काली मातेच्या मूर्तीचं रूप रौद्र असते. तिच्या गळ्यात नरमुंड माला असते. सिंहासनावर आरूढ झालेली देवी त्रिशूळाने महिषासुराचा वध करताना दिसते. या मूर्तीच्या एका बाजूला लक्ष्मी आणि दुसऱ्या बाजूला सरस्वती यांच्या मूर्ती असतात. बंगालमध्ये या चारही देवता काली मातेचे अपत्ये मानली जातात. त्यांना घेऊन कालीमाता माहेरवाशीण म्हणून येते अशी इथली समजूत आहे. बंगालच्या दुर्गोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे काली मातेच्या त्रिशूळाने वध झालेल्या महिषासुराचीही पूजा केली जाते. देवीच्या हातून मरण आल्याने त्याचा उद्धार झाला ही समजूत यामागे आहे. बंगालमध्ये अश्विन शुद्ध षष्ठीपासून हा उत्सव सुरू होतो. प्रत्येक दिवसाची पूजा वेगळी असते. पहिल्या दिवशी कोलागा छेर बोऊची पूजा असते. म्हणजे केळीच्या झाडापासून तयार केलेली एक स्त्रीची प्रतिमा असते. तिला साडी नेसवली जाते. तिचे रूप एखाद्या नववधूसारखे दिसते. नवमीला काली मातेने महिषासुराचा वध केल्याचा आनंद साजरा करतात. दशमीला सांतापूजा असते. देवीची मिरवणूक काढली जाते व दुर्गा मातेचे विसर्जन केले जाते. बंगाली माणसाच्या काली मातेवरील अपार भक्तीचे दर्शन दुर्गोत्सवाच्या काळात घडते. काली मातेची आरास बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते. बंगालची कला आणि संस्कृती समृद्ध आहे. दुर्गोत्सवाच्या काळात कलाकारांना प्रगटीकरणाची संधी मिळते. या काळात जणू सांस्कृतिक जल्लोषच बंगालमध्ये साजरा होत असतो. तर अशा ह्या काली मातेला आपण नमस्कार करूया. पुढील भागामध्ये आपण केरळला जाऊया. तिथलं ओणम सण बघूया कसा असतो तो. आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. नमस्कार. मी प्रज्ञा जोशी. आज आपला 6वा भाग. आज आपण केरळला जाणार आहोत. पण त्या अगोदर आपल्या महाराष्ट्रातले घट ते बघूया आपण. तर आज दुर्गोत्सवातला म्हणजेच देवीच्या पूजनाचा 6वा दिवस. आणि आज आपण प्रथम महाराष्ट्रातल्या घटाची पूजा बघूया. मग केरळला जाऊया. आपल्याकडे पाटावर किंवा चौरंगावर सप्तशृंगी देवीचा मोठा फोटो ठेवतात. अतिशय तेजपुंज असा तो फोटो असतो. त्याच्यापुढे सप्तशृंगी देवीची मूर्ती असते जी तांदुळावर ठेवलेली असते. आणि तिथं तो घट जो असतो तो त्याच्या पुढे असतो. तर अशा प्रकारे तो चौरंग, ती घटस्थापना विविध रंगाच्या फुलांनी सजवलेली असते. प्रामुख्याने झेंडूच्या फुलांच्या माळा सर्वत्र सोडलेल्या असतात. त्या ठिकाणी
अतिशय सुशोभित असं वातावरण निर्माण केलेलं असतं. अखंड प्रज्वलित दीप तर त्या ठिकाणी जळत असतोच, पण त्याचबरोबर अनेक दीपही आरतीच्या वेळा लावलेले असतात. कर्पूर आरतीचा कापराचा वास सर्वत्र सुटलेला असतो. सर्वत्र अत्यंत छान असे नैवेद्याचे प्रसाद त्या ठिकाणी ठेवलेले असतात. उदबत्तीचा वास सर्वत्र पसरलेला असतो आणि तो संपूर्ण देवघरामध्ये भरून राहिलेला असतो. तर अशा प्रकारे ही झेंडूच्या फुलांची आरास, देवीच्या मस्तकावर झेंडूची माळ, या सगळ्याच गोष्टी इतक्या शोभिवंत दिसत असतात. आणि मुख्य म्हणजे त्या ठिकाणी पेरलेलं जे धान्य असतं ना, त्याच्यातून आता पोपटी रंगाचे अंकुर बाहेर आलेले असतात. असं वाटतं त्या अंकुरामधून छोटे छोटे डोळे या जगाकडे बघतायत, आपल्याकडे बघतायत. शिवाय 5व्या दिवशी देवीसाठी खास प्रसाद बनवला जातो. त्याला प्रामुख्याने फुलोरा असं म्हणतात. म्हणजे प्रामुख्याने तो असा प्रसाद असतो की जो फुलोऱ्याला टांगला जातो, बांधला जातो आणि देवीच्या मस्तकावर तो लावला जातो. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या खानदेशात तरी पापड्यांचा प्रसाद असतो. त्याच्यामध्ये काही त्या आपला जो काय मैदा भिजवला असेल, रवा भिजवला असेल, त्याच्या छान वेळण्या केलेल्या असतात. काही टिकल्या त्या ठिकाणी केलेल्या असतात. काही ठिकाणी सांजोऱ्यांचाच त्या ठिकाणी फुलोरा बांधलेला असतो. किंवा आणखी वेगवेगळे पदार्थ जे टांगता येते, अशा पदार्थ त्या एका चौकटीवर बांधून देवीच्या मस्तकावर तो फुलोरा चोडलेला असतो. किंवा विविध प्रकारची मिठाई त्या ठिकाणी दिसते. तर अशा प्रकारे पंचमीच्या दिवशी या घटस्थापनाचं जे रूप असतं ते असं भयंकर मोहक असतं, शोभिवंत असतं. आपल्याला त्या ठिकाणी क्षणभर थांबून बसावं, ते दर्शन घ्यावं असं नक्कीच वाटतं. तर अशा प्रकारे सर्वत्र अत्यंत प्रसन्न वातावरण 5व्या दिवशी निर्माण झालेलं असतं. आता आपण महाराष्ट्रातून केरळमध्येही एक फेरफटका मारूया. तिथे कशा प्रकारे नवरात्र उत्सव असतो ते बघूया. तर केरळमध्येही नवरात्र आणि दसरा हे सण जे असतात ते केरळमध्ये ओणम नावाच्या सणाने साजरे होतात. वामन अवतारातला बळीला पाताळात ढकलण्यात आले. वामन अवतारात बळीला पाताळात ढकलण्यात आले. खरं तर बळी हा राजा उदार, दयाळू होता. आपल्या प्रजेवर प्रेम करणारा होता. नवरात्रीच्या दिवसात तो पृथ्वी तलावर येऊन प्रजा सुखी आहे की नाही ते तो पाहत असतो, अशी केरळमधल्या सर्वच लोकांची समजूत आहे किंवा त्यांचा विश्वास आहे. त्याच्या स्वागतासाठी ओणम हा सण साजरा होतो. ओणम या सणसुद्धा कृषी संस्कृतीशीच निगडीत आहे किंवा जोडलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. कारण त्या ठिकाणी कृषी उत्पादन जे असतं त्याचा वापर करून तो ओणम सण साजरा करतात. काही भागामध्ये विजयादशमीच्या दिवशी देवांना कणसे व्हायची आणि आपल्या दारावर सुद्धा कणसे अडकवून ठेवण्याची रीत आहे तिथं. इथे या सणाला कृषी संस्कृतीशी संबंधित अशा या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. या दिवशी झेंडूच्या फुलांच्या माळा करून दारांवर तोरण बांधतात. अशा प्रकारे नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून भारतातल्या विविधतेला एकतेचं प्रत्यंतर येतं. आधुनिक काळात नवरात्रीचा संदेश काय आहे? तर सृष्ट शक्तींनी दृष्ट शक्तींविरुद्ध आरंभलेले युद्ध आणि त्यात मिळवलेला विजय हे या उत्सवाचं सार आहे. आजच्या काळातही अशा प्रकारचे अनेक असुर आहेत. या असुरांचा बिमोड करून ज्ञानसंपन्न, आरोग्यसंपन्न, कर्तृत्वसंपन्न समाजाची उभारणी करण्याचा व्रत या उत्सवाच्या निमित्ताने आपण स्वीकारला तर आजच्या काळात ते अतिशय औचित्यपूर्ण असे ठरेल. होय ना? तर आपण ओणम सणाला शुभेच्छा देऊया. धन्यवाद. मी प्रज्ञा जोशी.
आज 7वा दिवस म्हणजे 7वी माळ. आज आपण नवदुर्गांची माहिती घेणार आहोत. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेची 9 रूपांची पूजा केली जाते. मातेची ही 9 रूपे नवदुर्गा म्हणून ओळखली जातात. पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघटा, चौथी कुष्मांडा, 5वी स्कंदमाता, 6वी कात्यायनी, 7वी कालरात्री, 8वी महागौरी, 9वी सिद्धिदात्री. नवरात्रीचे 9 दिवस उपवास केल्यानंतर अश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या 9व्या तिथीला उपवासाची सांगता केली जाते. देवीने आपल्यावर प्रसन्न व्हावे आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे ही प्रत्येक गृहिणीची इच्छा असते. उपवासाचे म्हणाल तर प्रत्येक घरात वा घराण्यात ठरलेल्याप्रमाणे उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. म्हणजे भगर साबुदाणाच खाल्ला पाहिजे असं नाही. काही ठिकाणी दुधाची दशमी, मुगाची डाळ असे वेगवेगळे प्रकारे असू शकतात. प्रसाद पण ठरलेलाच असतो. सध्या नवरात्रीच्या 9 रंगाचे महत्त्व वाढले आहे, पण ती प्रथा आपली प्रसन्नता वाढवावी यासाठी वापरावी, बंधन नाही. नवरात्र हा देवी दुर्गाला समर्पित 9 दिवसांचा उत्सव आहे. शारदीय नवरात्री हा शक्तीच्या उपासनेचा सण आहे. आता आपण नवरात्रीच्या 9 देवींचं रूप बघितलं. त्यांना कोणत्या दिवशी कोणता प्रसाद किंवा नैवेद्य दाखवावा तेही बघूया. पहिल्या दिवशी माता शैलपुत्री, हिमालयाच्या पर्वतराजाची ही मुलगी, गाईचे शुद्ध तूप तिला अर्पण करावे. दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणी म्हणजेच माता पार्वतीला साखर अर्पण करावी. तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा, तिला दूध, दुधाचे पदार्थ किंवा खीर अर्पण करावी. चौथ्या दिवशी माता कुष्मांडाच्या उदरातून विश्वाची उत्पत्ती झाली म्हणून तिला सर्वत्र मालपुआचाच नैवेद्य दाखवला जातो. 5व्या दिवशी स्कंदमाता, तिला केळाचा प्रसाद असतो. 6व्या दिवशी माता कात्यायनीला मधाचा प्रसाद दाखवतात. तर 7व्या दिवशी माता कालरात्रीला गुळाचा नैवेद्य असतो. तर 8व्या दिवशी महागौरीला नारळाचा नैवेद्य असतो. 9व्या दिवशी तीळ अर्पण करावी, म्हणजे तिळीचा प्रसाद दाखवावा. अशा प्रकारे नवदेवींना प्रसाद करण्याची प्रथा आहे. ह्या नवदुर्गांना रंग, प्रसाद तोच असला पाहिजे अशी बंधनं सोयीप्रमाणे पाळावी. जय नवदुर्गा माता. पुढील भागात आपण 3.5 शक्तिपीठांची परत थोडक्यात माहिती घेणार आहोत. धन्यवाद. मी प्रज्ञा जोशी, डोंबिवली. आज 8वा दिवस आणि देवीची 8वी माळ. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ. कोल्हापूर हे महाराष्ट्रातल्या लक्ष्मीचे पहिले पीठ. महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तिपीठांपैकी एक आहे. महालक्ष्मीची ही मूर्ती 1.22 मीटर उंच असून एका 0.91 मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आली आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासूनच बनवण्यात आले आहे. दुसरे शक्तिपीठ श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. नवरात्रीचा उत्सव 9 दिवसांचा असला तरी तुळजापुरात मात्र हा उत्सव 21 दिवस चालतो. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. तिसरे शक्तिपीठ रेणुका देवी माहूर. देवीच्या पूर्ण शक्तिपीठांपैकी माहूरची देवी रेणुका माता एक आहे. ही देवी परशुरामाची आई म्हणून ओळखली जाते. भगवान दत्तात्रयांचा जन्म देखील येथील असल्याचे भक्त मानतात.
साडेतीन शक्तिपीठातील अर्धे शक्तिपीठ सप्तशृंगी देवी वणी. सप्तशृंगीला साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या शक्तिपीठाचा मान मिळाला आहे. येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही एकच रूप आहे असे मानले जाते. असे म्हटले जाते की शुंभ आणि निशुंभ आणि महिषासूर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी येथे तप आणि साधना करायला राहत होती. गडनिवासिनी महिषासूर मर्दिनी की जय, कोल्हापूरची अंबा माता की जय, तुळजापूरची तुळजाभवानी माता की जय, माहूर निवासिनी रेणुका माता की जय. पुढील भागात नवरात्रीच्या नवमीची माहिती आपण घेणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी प्रज्ञा जोशी, डोंबिवली. आज 9वा दिवस आणि देवीची 9वी माळ. आज आपण नवरात्रातली जी नवमी याची माहिती घेणार आहोत. आज नवरात्र उत्सवाचा 9वा दिवस, 9वी माळ. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सव सुरू झाला आणि या उत्सवातला हा शेवटचा दिवस. सृष्टीतील आदिशक्तीच्या स्वरूपाचं पूजन करणारा, आपल्या घराला, आपल्या सर्वांना तेजोमय करणारा नवरात्र उत्सव. प्रतिपदा ते नवमी या काळात दैवी शक्तीच्या विजयाच्या उत्सवाचा हा सांगता दिवस. जागरण, कीर्तन, भजन, नृत्य, गायन करून सर्वांनी मनापासून केलेली आदिशक्तीची आराधना करण्यात आली. शारदीय नवरात्रातल्या घटात धान्य अगदी तरारून आलेले असते. वातावरण अगदी झेंडूमय झालेले असते. अष्टमीच्या उपवासाच्या दिवशी किंवा आजही 9 कुमारिका जेवण करून संतुष्ट झालेल्या असतात. अतिशय सुंदर अशी षोडशोपचारे पूजा करून देवीचे घट हलवण्यात येतात. पुरणाच्या दिव्यांची आरती झाल्यावर घरातील सर्व अंबा मातेच्या कृपेने प्रसन्न होतात आणि दसऱ्याच्या विजयादशमीच्या तयारीला लागतात. उद्या विजयादशमी म्हणजे दसरा. दुष्ट शक्तींवर सृष्ट शक्तींनी मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून दसऱ्याचा उत्सव भारतभर साजरा केला जातो. देशभरात साजरा होणाऱ्या दसऱ्यामध्ये खूपच वैशिष्ट्य आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणून दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. अश्विन शुक्ल दशमी, दसरा, विजयादशमी पराक्रमांचे स्मरण आणि पूजन करणारा आणि सीमोल्लंघनाची प्रेरणा देणारा सण आहे. त्यामुळे अनेक कार्यांचा शुभारंभ हा या दिवशी केला जातो. लहान मुले या दिवशी पाटीपूजन करतात, विद्याभ्यासाला प्रारंभ करतात. कारखान्यांमध्ये यंत्रपूजा केली जाते. आजच्या काळात या परंपरेचं जतन करताना त्यांना आपण नवा अर्थ अर्थातच दिला पाहिजे. अज्ञान, दारिद्र्य, विषमता, भेदभाव, अस्वच्छता, परावलंबित्व हे आपले शत्रू आहेत. या शत्रूंचा बिमोड करण्यासाठी विजयालक्ष्मीच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन केले पाहिजे. जय अंबा माता, जय तुळजाभवानी, जय रेणुका माता आणि जय महिषासूर मर्दिनी सप्तशृंगी देवी. तुमचा नेहमीच आम्हा सर्वांवर आशीर्वाद असू द्या. धन्यवाद.